श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाच्या तुमच्या सर्वांना सुंदर अशा शुभेच्छा. तर आज आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये जेवायला पण आम्ही इथल्या हॉटेलमध्ये नाही तर तिरुपतीला गेलो होतो दर्शनासाठी. तर आम्ही तिकडल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. तर तिकडे छान असे आम्ही फॅमिलीसोबत दर्शन वगैरे झालं. मस्त असं सगळेजण खूप आनंदी होते आणि माझ्या मावशीची फॅमिली, आमची छोटीशी फॅमिली, सगळेजण असे गेलो होतो आम्ही ट्रिपला. खूप छान असा तिकडे जेवणाचा बेत होता. राईस प्लेटच घेतलेली आम्ही आणि मग तिथं मी भाजी वगैरे वाढत होते, म्हणजे आमच्या ताटांमध्ये प्लेटांमध्ये वाढून घेत होते. कारण तिथं सर्वंट थोडे कमी होते ना, त्याच्यामुळं मग मी स्वतःच वाढून घेत होते. म्हटलं जाऊ दे, चला आपणच वाढून घेऊया, काय हरकत नाही. मग असं मी सगळ्यांना जेवण वाढलं आणि छान असं आम्ही मस्त असं जेवत होतो. आणि तिकडून त्यांनी गरम गरम चपाती, फुलके, गरम गरम राईस छान असं ते आणून देत होते. दर्शन वगैरे छान झालं आणि मस्त असा आम्ही जेवणाचा आनंद घेतला. आणि आम्ही इतकं थकलो होतो ना, फिरून फिरून सगळं पाहून इतकं थकलो होतो ना, काय सांगू की अक्षरशः. कारण भूक तर खूप लागली होती आणि सारखं सारखं इडली सांबार डोसा बघून अक्षरशः कंटाळा आला होता. त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता आपण आज राईस प्लेटच खाऊया. आणि छान असं आमचं जेवणाचा मेनू होता. मस्त असं आम्ही जेवण केलं आणि तिथून आमचा शेवटचा दिवस होता निघायचा तिरुपतीमधून. 2-3 दिवस आम्ही तिकडेच राहिलेलो. आणि मस्त असं आम्ही जेवण केल्याच्या नंतर आम्हाला तिकडून परत यायला निघायचं होतं पुण्याला. तर छान असं आम्ही प्लेट वाढून घेतलेलं आहे पा. आणि ते तिकडं केळीच्या पानावर भात वगैरे देतात. खूप छान असं वाटतं. ताट पण सुंदर दिसत होतं एकदम. मस्त अशी होती वांग्याची भाजी, डाळ, बटाट्याची भाजी आणि भात वगैरे असं छान जेवण होतं. चपाती आणि आपली रोटी, अशा प्रकारचं तिथं जेवण होतं. आणि माझं चाललेलं सर्वांच्या ताटांमध्ये जेवण वाढायचं काम. मस्त असं सगळ्यांना वाढून झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला फुलके वगैरे आणून दिले छान असे. आणि मग मी मस्त अशी बसली. ताटामध्ये पापड वगैरे वाढून झाल्याच्या नंतर छान असं आम्ही ताटांचा नंतर एक फॅमिलीचा फोटो घेतला आणि मस्त असं जेवण होतं हे पहा. आणि छान जेवणाचा आनंद घेतला. कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.